Welcome back, dear student. In today video lecture number 12. In that we have discussing the remaining part of the defect in crystal structure. In today lecture we have discussed the Schottky defect and Frankel defect. These are the type of the substitution defect. So these are the type of the stoichiometric defect. Stoichiometric defect चे दोन प्रकार जे काल आपण डिस्कस केले होते त्याच्यातले दोन प्रकार शिल्लक राहिले ते म्हणजे Schottky defect आणि दुसरा दिला आहे Frankel defect. The Schottky defect, this defect is arises or obtained in an ionic solid. Schottky defect हा कुठे आढळून येतो? Ionic solid, which contain the equal number of cation and equal number of anion are missing from the crystallization process. Ionic solid मध्ये कटायन जितके कटायन आणि जितके अनायन जेवढे कटायन मिस झाले तेवढेच कटायन मिस होतात आणि हा डिफेक्ट तयार होतो. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं बघा, the missing of the equal number of cation and equal number of anion from its regular site during the crystallization and the defect is arises. This defect is called as a Schottky defect. Okay, this defect is called as a Schottky defect. So the formation of the Schottky defect or condition of formation of Schottky defect is that first condition is that this Schottky defect is occurs in the ionic solid, that is a NaCl, KCl. These are the example in which the Schottky defect is arises. मग कंडिशन काय आहे Schottky defect फॉर्म होण्याची? की पहिली कंडिशन म्हणजे ते आयोनिक सॉलिड मध्ये फॉर्म होतात. दुसरी कंडिशन त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय दे हॅव हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. त्याच्यामध्ये काय पाहिजे? हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर पाहिजे. दे हॅव हाय कोऑर्डिनेशन नंबर, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हाय पाहिजे अँड द स्मॉल डिफरन्स इन द साइज ऑफ कटायन अँड अनायन. आता ही डायग्राम तुमच्या समोर दिसते Schottky डिफेक्टची. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हा अनायन, हा कटायन, अनायन, कटायन, अल्टरनेट कटायन अनायन वगैरे. तर इथे कटायन नंतर काय पाहिजे होतं? अनायन. पण अनायन नाही, इथे व्हॅकन्सी क्रिएट झाली. थर्ड मध्ये बघा अनायन नंतर कटायन पाहिजे होतं, कटायन नाही, म्हणजे व्हॅकन्सीज क्रिएटेड बाय द मिसिंग ऑफ अनायन and vacancies created by the missing of cation and to form the defect is called as Schottky defect. आता तुमचं ही डायग्राम तर दिसत असेल तर बघा. तर ह्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं किंवा असं जर बघितलं किंवा असं जर बघितलं इट मे बी सेम, तर याच्यामध्ये हा कटायन आहे, त्याच्या शेजारी अनायन, कटायन, अनायन, अनायन, कटायन, अनायन, कटायन. तर इथे बघा हा कटायन आहे, कटायनच्या शेजारी कोण पाहिजे होतं? इथे अनायन पाहिजे होता. इथे अनायन नाही, इथे कटायन, अनायन, अनायन, कटायन, अनायन, कटायन, परत कटायन, अनायन, तिथे कोण पाहिजे? कटायन. म्हणजे इथला कटायन मिस झाला आणि इथला अनायन मिस झाला, त्याच्यापासून काय झालं? व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि व्हॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर जो काही डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला म्हटलं गेलं Schottky डिफेक्ट. ओके, मग आता कंडिशन बघितली डिफेक्ट फॉर्म होण्याची Schottky डिफेक्ट. तसं त्याची कॉन्सिक्वेन्स काय? व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ द Schottky डिफेक्ट? द फर्स्ट कॉन्सिक्वेन्स इज दॅट as the number of ions is decreases, त्याच्यामध्ये आयनची संख्या डिक्रीज झाली. बघा इथे लक्ष द्या, इथे बघा 1, 2 किती आयन पाहिजे होते? कटायन सॉरी अनायन किती पाहिजे होते? 2. म्हणजे इथे किती आहे? एकच आहे. तसं इथे बघा इथे कटायन किती आहे? 1, 2. तसं इथे कटायन बघा किती आहे? इथे बघा हा मिस झाला, हा एकच आहे, म्हणजे इथला एक अनायन आणि इथला एक कटायन मिस झाला. म्हणून तो काय म्हणतोय as the number of ion decreases, ion decrease झाल्यामुळे काय झालं? the mass is get decreases and volume is remains constant and due to the decreasing the mass of the ion the density of this defect is goes on decreasing. याच्यामध्ये मास जे असतात आयनचं ते कमी होतं, व्हॉल्यूम तसाच तसा राहतो आणि त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी काय होते? कमी होते. व्हॉट अबाउट देअर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी? in Schottky defect the number of cations missing of the number of cations and missing of the number of anions are same, that is it is electrically neutral. It is electrically neutral, means
means that the chemical stoichiometry is get preserved. म्हणजे काय सांगतो तो की इथला एक कटायन आणि इथला एक अनायन मिक्स झाला, म्हणजे जेवढे कटायन मिक्स झाले तेवढेच अनायन मिक्स झाले, म्हणजे ते इलेक्ट्रिकली काय झाले बॅलन्स झाले. अँड सच अ टाइप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड एज द शॉर्टकी डिफेक्ट. मग या शॉर्टकी डिफेक्टचं एक्झाम्पल काय सांगितलं मी? व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द शॉर्टकी डिफेक्ट? दॅट इज NaCl, KCl. These are the example of Schottky defect. ओके. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा डिफेक्ट जो स्टोचिओमेट्री मधला बघायचा तो म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट. आता फ्रँकेल डिफेक्ट काय असतो ते समजावून सांगतो. द फ्रँकेल डिफेक्ट इज अराइजेस when an ion of an ionic compound मधला ion particularly cation are missing from its or it leave its own position and goes into the interstitial position and the defect is arises. It is called as a Frankel defect. म्हणजे काय की आयोनिक कंपाऊंड मधला आयन त्याची स्वतःची जागा लीव करतो आणि लीव केल्यानंतर तो कुठे जाऊन बसतो? इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसतो. अशा डिफेक्टला काय म्हटलं गेलं? फ्रँकेल डिफेक्ट. अशा डिफेक्टला काय म्हटलं गेलं? फ्रँकेल डिफेक्ट. म्हणतो नाही आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्या घरातलं सोडायचं दुसऱ्याच्या घरात डोकवायचं. तसं इथला एक आयन त्याची स्वतःची जागा लीव करतो, तिथून तो निघतो आणि कुठे जाऊन बसतो? तो इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येत असेल बघा, हा अनायन आहे, हा कटायन, अनायन कटायन. त्याच्यानंतर हा कटायन अनायन कटायन अनायन अनायन. इथे काय पाहिजे होता? अनायन पाहिजे होता का कटायन? कटायन पाहिजे होता, म्हणून इथे म्हटलं का वॅकन्सी ऑफ कटायन. मग इथे कटायनची वॅकन्सी क्रिएट झाली. कटायनच्या शेजारी कोण आला? हा अनायन आला. अनायनच्या शेजारी हा कोण आला? कटायन आला. कटायन अनायन कटायन अनायन. मग इथला जो अनायन आहे आयन आहे म्हणजे कटायन तो कुठे जाऊन बसला? हे इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसला, म्हणून ते म्हटलं का कटायन ऑफ द इंटरस्टिशियल साइट. आता दुसरी डायग्राम जी तिथे दाखवलेली तसं एक मॉडेल आपण तयार केलेलं आहे. त्या मॉडेलमध्ये पण तुमच्या लक्षात येत असेल तर बघा. आता इथे हा कटायन अनायन कटायन अनायन कटायन अनायन कटायन अनायन कटायन. आता इथे बघा कटायन अनायन. इथे कोण पाहिजे होता? कटायन पाहिजे होता. तो कटायन काय झाला? त्यांनी स्वतःची जागा काय केली? लीव केली आणि तो कुठे जाऊन बसला? ह्या इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसला. इथे पण बघा हा कटायन अनायन. इथे कोण पाहिजे होता? कटायन पाहिजे होता. हा कटायन काय झाला? इथून तो लीव झाला आणि कुठे जाऊन बसला? इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसला आणि त्याच्यापासून जो डिफेक्ट तयार झाला त्या डिफेक्टला आपण काय म्हणतोय? फ्रँकेल डिफेक्ट. One thing is remember that in ionic solid, which one of the goes to the interstitial position? The smaller size of cation goes into the interstitial position. Interstitial position म्हणजे ह्या पोझिशन मध्ये कोण जाऊन बसतो? ज्याची साइज स्मॉल आहे. आता कटायनची साइज स्मॉल असते का अनायनची? Obviously, the size of cation is smaller than the size of the anion, so that cation goes into the interstitial position and the defect is arises. This defect is called as a Frankel defect. Okay. मग या फ्रँकेल डिफेक्टचं आपल्याला काय बघायचं? आता त्याचं कंडिशन बघायची. आता पहिली कंडिशन म्हणजे काय? तर फ्रँकेल डिफेक्ट इज अराइजेस इनटू द आयोनिक कंपाउंड इन which contain the large electronegativity difference or large difference between the size of ions, that is a cations and anion. म्हणजे असा आयोनिक कंपाउंड घ्यायचा की ज्या आयोनिक कंपाउंड मध्ये कटायन आणि अनायनच्या साइज मध्ये लार्ज डिफरन्स असेल. म्हणजे एक्झाम्पल मी घेतलं बघा, सिल्वर क्लोराईड. तर सिल्वर याची साइज कशी आहे? स्मॉल आहे आणि क्लोरीनची साइज कशी आहे? लार्जर आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये साइज डिफरन्स कसा असेल? लार्जर असेल. म्हणजे सिल्वर क्लोराईड असेल, सिल्वर ब्रोमाइड असेल, सिल्वर आयोडाइड असेल, कॅल्शियम डायफ्लोराइड असेल, ZnS असेल, हे सर्वचे सर्व काय दाखवतात? हे कशाचं उदाहरण दाखवतात? फ्रँकेल डिफेक्टचं उदाहरण दाखवतात. त्याच्यानंतर व्हॉट इज द सेकंड क्रायटेरिया टू फॉर्मेशन ऑफ द फ्रँकेल डिफेक्ट? दे हॅव लो कोऑर्डिनेशन नंबर. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा आहे? दे हॅव द लो कोऑर्डिनेशन नंबर.
म्हणजे दोन कारणांमुळे फ्रँकेल डिफेक्ट आढळून येतो. कोणामध्ये? अशा आयोनिक कंपाऊंडमध्ये की ज्याची साईज डिफरन्स जास्त असेल. दुसरा अशा आयोनिक कंपाऊंडमध्ये आढळून येतो की त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा कसा असेल? कमी असेल. त्याच्यानंतर या फ्रँकेल डिफेक्टचे कॉन्सिक्वेन्स काय? What are the consequences of the Frankel defect? The first consequence is that as the ions are missing from the crystal lattice, as the ions are missing from the crystal lattice and goes to the interstitial position, at the time the mass of ions is constant. Mass of the ions is a constant and volume is remains constant. Hence density is not changed. कसं म्हणते सर? बघा, इथला एक कटायन मिस झालेला आहे. अहो पण तो इथे जाऊन बसलाय ना, म्हणजे कटायन आणि अनायनची संख्या काय? सेम आहे. कटायन मिस झाला तरी तो इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसला. कटायन म्हणजे मास आणि व्हॉल्यूम चेंज झालं नाही म्हणून त्याची डेन्सिटी चेंज होत नाही. त्याच्यानंतर पुढचं एक असं म्हणतोय द फ्रँकेल डिफेक्ट. दिस फ्रँकेल डिफेक्ट आर रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे because the equal number of cations and equal number of anions are present. जर कटायन आणि अनायन हे सारख्याच संख्येने त्या आयनिक सॉलिड मध्ये असतील तर त्याला आपण इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हणतो. बघा इथे बघा, दोन कटायन, दोन अनायन आणि दोन कटायन. इथे पण बघा दोन कटायन आणि दोन अनायन, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे दोन काय अनायन आणि एक कटायन, पण हा इथे जाऊन बसलेला आहे म्हणजे जेवढे कटायन आहेत तेवढेच अनायन आहेत म्हणून तो इलेक्ट्रिकली काय? न्यूट्रल आहे. अँड व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द फ्रँकेल डिफेक्ट? तर फ्रँकेल डिफेक्टचे एक्झाम्पल मी आत्ताच सांगितलं. व्हॉट आर द एक्झाम्पल? दॅट इज अ सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाइड, ZnS. These are the examples regarding the Schottky. These are the example regarding the Frankel defect. अशा पद्धतीने आपण पहिला जो क्लासिफिकेशनचा जो पार्ट होता तो संपवला. दुसरं क्लासिफिकेशन म्हणजे आपल्याला इम्प्युरिटी डिफेक्ट बघायचं. काय बघायचे? इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय ते समजावून सांगतो. आता इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? द इम्प्युरिटी डिफेक्ट इज अरायझेस that the different atoms are goes to the host of the atoms present in that crystal structure. म्हणजे काय? इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे ओरिजिनल ॲटम जातो आणि इम्प्युअर ॲटम त्याच्यामध्ये येतो आणि त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जे डिफेक्ट तयार होतो त्याला म्हटलं गेलं इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इम्प्युरिटी डिफेक्टच्या बाबतीत एक साधं सिंपल तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हा डिफेक्ट कशामुळे क्रिएट झालेला आहे? इम्प्युरिटीमुळे. इम्प्युरिटी म्हणजे काय की क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना जे ओरिजिनल क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये ॲटम्स आहेत त्याला आपण होस्ट ॲटम म्हणतो. त्या होस्ट ॲटमपैकी एखादा ॲटम जातो किंवा डिस्प्लेस होतो. कोण डिस्प्लेस करतो? त्याला इम्प्युअर ॲटम डिस्प्लेस करतो आणि त्याच्यापासून जो डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो? इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणून त्याच्या असं म्हटलं बघा, द इम्प्युरिटी डिफेक्ट आर द डिफेक्ट इज अरायझेस दॅट atoms of the different from the host atom are present in the crystal. म्हणजे त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये होस्ट ॲटमच्या व्यतिरिक्त एखादा इम्प्युअर ॲटम त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं जातो. मग ह्या इम्प्युरिटी डिफेक्टचे प्रकार किती आहे? द इम्प्युरिटी डिफेक्ट आर क्लासिफाइड टू द 3 टाइप. फर्स्ट वन इज दॅट सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. Second is that vacancy through the allohyde ion, and third is that interstitial impurity defect. याचे 3 प्रकार आहेत. पहिला दिला त्यांनी substitutional impurity defect, second दिला त्यांनी interstitial impurity defect, and third is given that the vacancy through the allohalide ion. आता substitutional impurity defect म्हणजे काय सांगा? substitutional impurity defect म्हणजे काय? एखादी क्रिकेटची मॅच चाललेली असेल आणि त्या मॅचमध्ये जर एखादा प्लेयर इंज्युअर झाला तर त्याच्याऐवजी एखादा सबस्टिट्यूट तिथे दिला जातो म्हणजे त्याला आपण सबस्टिट्यूशन असं म्हणतो. आता सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय ते समजावून सांगतो बघा की याच्यामध्ये मी एक उदाहरण घेतलं. ब्रास हे कशाचं कॉम्बिनेशन आहे? इट इज अ ॲलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. आता इथे लक्ष द्या,
1 2 3 हे कॉपर आहे, इथे कॉपरच पाहिजे होता, पण कॉपरला कोणी डिस्प्लेस केलं? द कॉपर इज गेट डिस्प्लेस बाय द अनदर ॲटम. तो अनदर ॲटम कोण आहे? झिंक आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे कॉपरला कोणी सबस्टिट्यूट केलं? झिंकने सबस्टिट्यूट केलं, म्हणून ह्या डिफेक्टला काय म्हटलं गेलं? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा इथे बघा कॉपर, सॉरी इथे कॉपर कॉपर, इथे पण कॉपर पाहिजे होता, पण कॉपरच्या ऐवजी कोण आहे? झिंक आहे. इथे कॉपर कॉपर कॉपर, इथे कॉपरला कोणी सबस्टिट्यूट केलं? झिंकने सबस्टिट्यूट केलं. इथे 1 2 3 कॉपर आहे, इथे पण कॉपर पाहिजे होता, त्या कॉपरला कोणी सबस्टिट्यूट केलं? झिंकने. मग अशा डिफेक्टला काय म्हटलं गेलंय? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. मग साधं सिंपल असं लक्षात घ्या की याच्यामध्ये होस्ट ॲटम कुठला आहे? किंवा होस्ट होस्ट ॲटम म्हटलं मी चुकलं माझं, ते मेटल आहे. होस्ट मेटल कोण आहे याच्यामध्ये? होस्ट कोण आहे? होस्ट मेटल कोण आहे? कॉपर आहे. त्या कॉपरला इथे 4 कॉपर होते, त्याच्यापैकी 3च राहिले, म्हणजे एका कॉपरला कोणी सबस्टिट्यूट केलं? झिंक. कोणी सबस्टिट्यूट केलं? तर झिंकने सबस्टिट्यूट केलं, म्हणून या डिफेक्टला काय म्हटलं गेलं? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं त्याला? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं गेलं. ओके. त्याच्यानंतर असाच एक प्रकार आहे सबस्टिट्यूशनल, त्याला आपण इम्प्युरिटी, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? एक मिनिट आता फक्त डायग्राम कलर बदलून दिला मला. याच्यामध्ये जर आपण बघितलं, व्हाईटच आहे, व्हाईट आहे, व्हाईट. आता इथे मी काय करतोय, तुम्हाला पुढचा प्रकार सांगतोय इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. पुढचा प्रकार कुठला सांगतो मी? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय हो? तर लक्षात घ्या, ही इंटरस्टिशियल पोझिशन आहे आणि ह्या इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये एखादा आयन तिथे जाऊन बसतोय, त्याला आपण कार्बन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? कार्बन. म्हणून इथे लक्षात घ्या, इथे टायटल फक्त मी बदलतोय, डायग्राम दिस ठेवतोय. त्या डायग्राम मध्ये तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे किंवा आलं असेल. हे बघा 2 नंबरचं टायटल काय दिलं तुम्ही आता आपल्याला की इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? आता इम्प्युरिटी हे बघा, इंटरस्टिशियल पोझिशन ही आहे, ही आहे, ही आहे. आता याच्यामध्ये 4च्या 4 कोण आहे? आयन. पण ह्या आयनच्या व्यतिरिक्त ह्या इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये कोण जाऊन बसलं? इम्प्युरिटी जाऊन बसली. ती इम्प्युरिटी कोण आहे? कार्बनची आहे. त्याच्यामुळे जो डिफेक्ट तयार झाला त्या डिफेक्टला म्हटलं गेलं इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हटलं गेलं त्याला? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं गेलं. आता लक्ष द्या, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? इम्प्युरिटी कुठे जाऊन बसली आहे? इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये. म्हणून याच्यामध्ये पहिलं वाक्य त्यांनी असं म्हटलंय, इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी इज गोज टुवर्ड द इंटरस्टिशियल पोझिशन अँड ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर and to form the defect, this is called as the interstitial impurity defect. What are the example? That is a stainless steel. Stainless steel मध्ये host हा कोण आहे? तर Fe आयन आहे. तर इम्प्युरिटी कोण आहे? कार्बन आहे. तर त्या इम्प्युरिटी जी असते ती इम्प्युरिटी त्या इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसते आणि त्याच्यापासून जो काही डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला आपण म्हणतोय इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याला काय म्हटलं गेलं? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. एनी डिफिकल्टी? आता याच्यानंतर आपल्याला जे त्याच्यातला जे रिमेनिंग पार्ट राहिला आहे, वॅकन्सी थ्रू ऑलोवाइड आयन. आता वॅकन्सी क्रिएट होते. ही वॅकन्सी क्रिएट होत असताना याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? वॅकन्सी कशी क्रिएट झाली? तर वॅकन्सी आर क्रिएटेड बाय द ॲडिशन ऑफ द इम्प्युरिटी. हे बघा, हा प्रकार मी डिस्कस करतो. बघा याच्यामध्ये बघा NaCl NaCl, इथे Cl क्रोमियम 2+ Sr2+ ClCl, म्हणजे मी आयोनिक कंपाऊंड घेतला. त्या आयोनिक कंपाऊंड मध्ये इथे कटायन अनायन, ते कटायन पाहिजे होता. कटायन कोण आहे? अनायन वॅकन्सी.
ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. अलोव्हॅलंट आयन म्हणजे काय? अलोव्हॅलंट आयन म्हणजे काय लक्षात घ्या की सोडियम क्लोराईड आहे, त्या सोडियम क्लोराईडचं डिसोसिएशन केल्यानंतर काय तयार झालं? Na+ आणि Cl-. Na ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1. म्हणजे Na ची ऑक्सिडेशन स्टेट इथे +1 आहे. या NaCl मध्ये जर मी इम्प्युरिटी ऍड केली, काय ऍड केली? इम्प्युरिटी ऍड केली. तर इम्प्युरिटी कुठली ऍड केली मी? SrCl2. तर याच्यातला हा कटायन आहे, तर त्या कटायनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2. म्हणजे सुरुवातीचा जो कटायन असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट आणि इम्प्युरिटी ऍड केल्यानंतरच्या कटायनची ऑक्सिडेशन स्टेट सेम डिफरंट आहे. इट मे बी डिफरंट एंड सच टाइप ऑफ आयन इट इज कॉल्ड एज अ अलोव्हॅलंट आयन. म्हणून याच्यामध्ये बघा की NaCl Cl - Na+, Cl-, म्हणजे इथली जी वॅकन्सी क्रिएट झालेली ती वॅकन्सी कोणाची क्रिएट झालेली आहे? कटायनची झालेली आहे. कटायनवर किती चार्ज आहे? प्लस चार्ज आहे. आणि तो चार्ज भरून काढण्यासाठी मी वरून जर इम्प्युरिटी ऍड केली, त्या इम्प्युरिटीवर कुठला चार्ज आहे? +2 चार्ज आहे. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट आणि याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट आहे. सच टाइप ऑफ आयन इट इज कॉल्ड एज अ अलोव्हॅलंट आयन. अँड टू फॉर्म द such a type of defect it is called as a impurity defect. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा प्रकार आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. आता नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय की दिलेल्या केमिकल कंपाऊंड मध्ये, स्टोचिओमेट्री हा शब्द बघितला आपण, दिलेल्या केमिकल कंपाऊंड मध्ये द नंबर ऑफ कटायन अँड नंबर ऑफ अनायन आर नॉट सेम. Their stoichiometric ratio is not same. Such a type of compound is called as a non-stoichiometric compound. Such a type of compound is a non-stoichiometric compound. So that the non-stoichiometric defect is arises. मग हा non-stoichiometric defect कसा arise होतो? When the ratio of the number of atoms of one kind of means that number of cations and number of anions ratio becomes different from that of the indicated by its chemical formula. In short, the stoichiometry of compound is a change. म्हणजे दिलेल्या केमिकल फॉर्म्युला मध्ये कटायन आणि अनायनचा जो रेशो असेल तो डिफरंट असेल जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याच्यामध्ये असणारी स्टोचिओमेट्री चेंज होते अशा याला म्हटलं जातं नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. पण ह्या नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्टचे किती प्रकार आहेत? नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आर द 3 टाइप. किती प्रकार आहेत त्याचे? 3. ओके, आता 3 प्रकार कुठले दिले? मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट बाय द न्यूट्रल atom or extra positive ion occupy the interstitial position. And third is that anion vacancy. किती प्रकार आहेत त्याचे? 3. पहिला आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट बाय द न्यूट्रल atom or extra positive ion occupying the interstitial position. And third is that anion vacancy. So we are discussing one by one. मेटल डिफिशियन्सी म्हणजे काय हो? कमतरता. म्हणजे एखादा डिफेक्ट तयार होत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या मेटलची जर कमी असेल, मेटलची संख्या जर कमी असेल, त्याच्यापासून जो काही डिफेक्ट तयार होत असेल त्याला म्हणतात मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट कसा तयार होतो की ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर द मेटल शो द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. माहिती मेटल हा काय करतो? व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. अँड दोज only such a type of defect is arises in those compounds show the variable oxidation state. मग आता मी एक उदाहरण घेतलं निकेल ऑक्साईड. तर निकेल हा मेटल आहे तर तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो +2 आणि +3. निकेल काय दाखवतो? व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. आता लक्ष द्या, हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. हे कशाचं आहे? उदाहरण घेतलं आपण निकेल ऑक्साईडचं घेतलंय. या निकेल ऑक्साईड मध्ये बघा निकेलचं डिसोसिएशन आपण आयोनायझेशन म्हणतो. निकेल
इट गिव्स 2 टाइप निकेल 2 प्लस आणि O2 मायनस. बघा इथे निकेल 2 प्लस दाखवलेले आहे, O मायनस O2 मायनस निकेल 2 प्लस O2 मायनस निकेल 2 प्लस, म्हणजे कटांच्या शेजारी आहे कटांच्या शेजारी आहे. इथे पण तसंच दाखवलं, पण इथे बघा आता निकेल 2 प्लस इथे काय O2 मायनस, इथे काय निकेल 3 प्लस, इथे काय दाखवलंय निकेल 3 प्लस आणि असं पूर्ण स्ट्रक्चर दाखवलं आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असतं तर हा एक कशामुळे आलं तर इथे वॅकन्सी क्रिएट झाली. वॅकन्सी काय क्रिएट झाली तिथे वॅकन्सी क्रिएट झाली. बघा लक्षात. आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्या मेटल डिफिशियन्सी म्हणजे ते वॅकन्सी क्रिएट झालेली आहे, पण ती वॅकन्सी कशाची होती मेटलची होती. मेटल जास्तीचा झाला का कमी झाला, मेटल कमी झाला म्हणजे त्याला आपण म्हटलं डिफिशियन्सी, आणि मेटलच्या डिफिशियन्सीमुळे हा डिफेक्ट तयार झाला म्हणून त्याला म्हटलं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. म्हणजे इथे बघा कटायन निकेल 2 प्लस O2 मायनस Na3 प्लस O2 मायनस निकेल 2 प्लस O2 मायनस निकेल 2 प्लस O2 मायनस. आणि इथे बघा आता इथे लक्षात घ्या जर मी ह्या याच्यामध्ये निकेल घेतली असते निकेल तर इथल्या +2 आणि इथला +2 किती झाले असते +4 झाले असते. बरोबर आहे. म्हणजे आता लक्षात असं तुमच्या घ्या इथल्या निकेलचा तो वॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर निकेलच्या डोक्यावर किती चार्ज +2 चार्ज, आणि हे जे डिपेंडन्सी ऑफ द 2 पॉझिटिव्ह चार्ज dependency of 2 positive charge is made by the presence of the 2 Ni3 plus ion at the other lattice side of Ni2 plus. म्हणजे इथे तयार झालेली जी निकेल 2 प्लस ची डिफिशियन्सी त्याच्या अदर साइड मध्ये आपण काय केले भरून काढले. बघा इथले 2 होते, इथले काय होते 2, ते आपण काय केलं इथे देऊन टाकले निकेल 3 प्लस झाला. इथे काय झाला निकेल 3 प्लस झालेला आहे. लक्षात आलं का तुमच्या. इथे 1 दिला म्हणजे इथला एक चार्ज ह्या निकेलकडे दिला, ऑलरेडी याच्याकडे निकेल 2 प्लस होता, इथला एक चार्ज दिला निकेल 3 प्लस. परत इथे बघा इथे निकेल 2 प्लस पाहिजे होता, इथे निकेल 3 प्लस दिला, म्हणजे हे 2 चार्ज जी वॅकन्सी क्रिएट झालेली होती मेटलची ती आपण काय केली देऊन टाकली. द डिपेंडन्सी ऑफ द 2 पॉझिटिव्ह चार्ज इज मेड बाय द प्रेझेन्स ऑफ द निकेल 3 प्लस ion at the other lattice side and nickel ions are shown in the figure. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार त्यांनी दिला मेटल एक्सेस डिफेक्ट. आता इथे एक्सेस म्हणजे जास्तीचा. आता मेटल एक्सेस डिफेक्टचे 2 प्रकार दिले. एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन occupy the interstitial position or neutral atom is occupy the interstitial position. आता याच्यासाठी एक उदाहरण मी कशाचं घेतलं झिंक ऑक्साईड. तर याच्यामध्ये हा जो सर्कल आहे ते कशाने दाखवलाय Zn2 प्लस ने दाखवलाय आणि हे जे सर्कल कशाने दाखवलं आहे ऑक्सिजनने दाखवलंय. तर हा जस्ट मी कॅरी आउट करतोय तर तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की आता हे मी सांगतो मी काय न्यूट्रल ॲटम. न्यूट्रल म्हणजे उदाहरण घेत असताना इथे मी झिंक घेतलेले झिंक, तर याच्यातला झिंक हा न्यूट्रल आहे. तो न्यूट्रल ॲटम कुठे जाऊन बसलेला आहे इंटरस्पेशल पोझिशन मध्ये जाऊन बसलेला आहे. कुठे जाऊन बसलेला आहे हा इंटरस्पेशल पोझिशन मध्ये जाऊन बसलेला आहे. म्हणजे इथे तर झिंक होताच परंतु इथे पण झिंक आला म्हणजे एक्स्ट्रा झाला. कोण एक्स्ट्रा झाला न्यूट्रल ॲटम एक्स्ट्रा झाला. म्हणजे त्याच्यामध्ये बघा मेटल एक्सेस म्हणजे जास्तीचा, की ज्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये हा एखादा मेटल हा जास्तीचा प्रेझेंट असतो आणि जास्तीचा मेटल प्रेझेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होतो. परंतु त्या मेटलचं नेचर हे कसं असतं इट इज अ न्यूट्रल. म्हणून इथे बघा हा झिंक हा न्यूट्रल आहे आणि तो ह्या इंटरस्पेशल पोझिशन मध्ये जाऊन बसलेला आहे. म्हणून त्याला म्हटलंय न्यूट्रल ॲटम goes into the interstitial position and defect is arises. It is called as a metal excess defect. आता मी हे डायग्राम बनवतोय आणि हे डिस्कस करतो. आता न्यूट्रल नाही घेते मी एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयनचं उदाहरण घेतो. काय घेते एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन. आता मी इथे काय घेतलं Zn2 प्लस काय घेतले ते Zn2 प्लस आणि इथे एक इलेक्ट्रॉन दाखवतो. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन दाखवले.
आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की झिंक ऑक्साईड घेतलेला आहे. झिंक ऑक्साईडचं आयोनायझेशन काय मी त्याची रिएक्शन केली तर काय रिएक्शन आली त्याच्यामध्ये Zn2 plus 1/2 O2 1/2 O2 plus how many electron 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे झिंकने किती इलेक्ट्रॉन दिले? झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणून झिंकचं रूपांतर कशात झालं Zn2 म्हणजे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन आहे. इथे बघा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन. मग याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी द एक्सेस ऑफ Zn2 आयन हा जास्तीचा आहे. एक्सेस ऑफ Zn2 आयन काय केलं त्यांनी आर ट्रॅप्ड इनटू द इंटरस्टिशियल साइट. जास्तीचा Zn2 आयन हा इंटरस्टिशियल साइट मध्ये जाऊन बसला अँड द इलेक्ट्रॉन इज आर ऑल्सो डिफ्यूज. त्या Zn नी दिलेले जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन सुद्धा काय केले दिस इलेक्ट्रॉन इज ऑल्सो गेट डिफ्यूज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर टू ऑक्युपाय द इंटरस्टिशियल लॅटिस. म्हणजे हा Znचं रूपांतर Zn2 मध्ये जे असतो त्यास 2 इलेक्ट्रॉन दिले जातात. तसा Znचं रूपांतर Zn2 मध्ये झालं तर Zn2 हा इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये गेला जाऊन बसला आणि तसे 2 इलेक्ट्रॉन सुद्धा इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसले आणि त्याच्यापासून जो डिफेक्ट तयार झाला त्याला म्हटले मेटल एक्सेस डिफेक्ट बाय द एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन. आणि शेवटचं आपल्याला डिस्कस करायचंय ते म्हणजे अनायन व्हॅकन्सी. शेवटचा आपल्याला पॉइंट डिस्कस करायचा आहे. आता अनायन व्हॅकन्सीची ती अनायन व्हॅकन्सी मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये कटायन अनायन पिटायन अनायन असं अल्टरनेट जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला या डिफेक्टला आपण काय म्हणू शकतो बाय अनायन व्हॅकन्सी ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कलर ऑर एफ सेंटर. मग ह्या डिफेक्टमध्ये काय होतं दिस डिफेक्ट इज इम्पार्ट द कलर टू कलरलेस क्रिस्टल. म्हणजे सुरुवातीला क्रिस्टलला कलर होता त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कलरलेस मध्ये झालं. म्हणजे याचं एक उदाहरण घ्यायचं तर सोडियम क्लोराईड आहे. सोडियम क्लोराईडला उष्णता दिली तर सोडियम हा वेपरच्या स्वरूपात बाहेर पडला. क्लोरीन Cl- आयन हा डिफ्यूज झाला. तर Cl- आयन जो डिफ्यूज झालेला होता तो परत कोणाबरोबर कंबाईन झाला Na ॲटम बरोबर कंबाईन झाला. Cl- ion is get combined by Na atom on the surface of the crystal structure and to release the electron आणि मग ती रिएक्शन जी होते ती रिएक्शन अशी होते बघा. ज्यावेळेस NaCl तर NaCl मतलब हा Na तो क्रिस्टल स्ट्रक्चरच्या सरफेसवर गेला. Cl- हा डिफ्यूज झाला आणि हा Cl- जेव्हा याच्याबरोबर रिएक्ट होतो Na+ आणि Cl- त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन रिलीज करतो. तो काय करतो तो इलेक्ट्रॉन रिलीज करतो and the electron is released diffused into the crystal and occupied into the vacant side of the anion as shown in the figure. म्हणजे इथे लक्षात घ्या की हा इलेक्ट्रॉन जो आहे तो डिफ्यूज होतो आणि हा डिफ्यूज झालेला इलेक्ट्रॉन हा कुठे जाऊन बसतो वॅकंट साइड मध्ये जाऊन बसतो. कुठे जाऊन बसतो वॅकंट साइड ऑफ द अनायन. कुठे जाऊन बसतो तो इट गोज टू द वॅकंट साइड ऑफ द अनायन अँड द डिफेक्ट इज अराइजेस. दिस डिफेक्ट इज कॉल्ड एज अनायन व्हॅकन्सी. इथे काय म्हणतो तो अनायन व्हॅकन्सी असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं अनायन व्हॅकन्सी असं त्याला म्हटलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? इथे जर तुम्ही बघितलं असता इथे एक डायग्राम थोडीशी फक्त मी बदलवते की इथे असं पाहिजे म्हणजे ती अनायन व्हॅकन्सी दिसते बघा. आलं का लक्षात? जर तुमच्या लक्षात येत असेल की इथे बघा एक मिनिट हा कटायन अनायन हा कटायन आणि मग इथे काय झालेली ती व्हॅकन्सी क्रिएट झालेली आणि ती अनायनची व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि त्या अनायनच्या व्हॅकन्सीमध्ये इलेक्ट्रॉन जाऊन बसला म्हणून त्याला म्हटलं अनायन व्हॅकन्सी. सोडियम क्लोराइड shows the yellow color due to the formation of F center. सोडियम क्लोराइड हा येलो कलर दाखवतो कारण की त्या दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये F सेंटर डिफेक्ट तयार होतो किंवा अनायन व्हॅकन्सी डिफेक्ट तयार होतो. अशा पद्धतीने आपण डिफेक्टचं सर्व क्लासिफिकेशन डिस्कस केले. फक्त आपल्याला आता सॉलिड स्टेटवरचे प्रॉब्लेम डिस्कस करायचे आणि आपला हा टॉपिक इथे संपतो. ओके, धन्यवाद.